ठीक आहे, नरम आहे शेळी. मंडळी सगळ्यांना प्रथम नमस्कार. आणि आजचा एक व्हिडिओ दाखवणार तुम्हाला आम्ही. तर रत्नागिरी मिरजोळे ते माझं कुर्दुंडा गाव. तर आता आम्ही चाललो आहे मजगाव आणि उक्षी फाट्यावरून, करबोडे फाट्यावरून चाललो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी कंटिन्यू करतो आहे आणि कोकणातील निसर्ग बघा. आणि आत्ता ना आंब्यांना सुरुवात झाली आहे, की हापूस आंब्यांना तुरे यायला सुरुवात झाली. तर तेही तुम्हाला दाखवतो आहे, काजू आणि आंबा. कोकणातील निसर्ग जरूर बघा आणि खरोखर सुंदर, तुम्हाला आवडेलच, नक्कीच आवडेल. तर मंडळी कंटिन्यू करतो व्हिडिओ. सगळ्यांना माझ्यासोबत उमेश आहे. आता आम्ही चाललो आहे. तर जरूर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि कसा वाटला तर नक्की सांगा मला. मित्रांनो, हे आहे ना गद्रे कंपनी. राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही गद्रे कंपनी आहे इथे बाजूलाच. कोकणची लाल परी. असला ऊन पडलाय ना जबरदस्त. बघा, हा आहे मिरजोले. खाली मिरजोले गाव आहे ना, हा इथूनच गेला मजगाव. हा टर्न लागला इथून. आणि या ठिकाणापासून आहे ना तुम्हाला सगळीकडे सगळे आंब्याची झाडं भेटतील तुम्हाला बघायला. हापूस आंब्याची झाडं. सर्व झाडांना अगदी मोहर आलाय आंब्याचा. कसलं फुलून दिसतंय आंबा. वाव. हा टन खतरनाक आहे मित्रांनो, खतरनाक टन आहे. वाव. ऊन एवढं पडतंय ना तरी आम्हाला समजत नाही, कारण झाडं असल्यामुळे आहेत ना आम्हाला पटकन समजत नाही आहे. कोकणची लाल परी. बघा इथे ना क्रिकेट मॅच चालू आहे, पण आम्ही थांबणार नाही बघायला, कारण आता आम्हाला उशीर होतोय. आम्हाला कार्यक्रमाला पोचायचं आहे लवकरात लवकर. किती सुंदर वाटतं यार, जबरदस्त. खरंच एवढं ऊन पडतंय ना तरी असं बिलकुल वाटत पण नाही. एवढी हवा, सुंदर निसर्ग. वाव. खतरनाक. हे बघा, हे सगळे ना हे आंब्याची झाडं आहेत, हापूस आंब्याची. आणि अगदी 90% सगळ्या झाडांना अगदी आंब्याचा मोहर आलाय. सगळे हे आंब्यावालेच गेले. मित्रांनो, आता समोर दिसतोय तुम्हाला हा करबोडे फाटा आहे. इथून लेफ्ट साईडला गेला गणपतीपुळे, जाकादेवी. आणि हा राईट साईडला इकडे आहे, हा तुम्हाला
निवडी फाटा असेल आणि समोर जो आहे गेला ना हा तुम्हाला हा बघा इकडे लेफ्ट साईडला हा राईट साईडला इकडे हा समोरच जातो आता आपण उक्षी मार्ग. बाजूला इकडे गावच आहेत. मित्रांनो हा जो लेफ्ट साईडला आहे ना इथे ज्यांना पॅरालाइज होतो ना तर इथे त्यांच्यावरती उपचार केले जातात. हे बघा हे ठिकाण आहे करबोडे फाट्याच्यापासून पुढे जरा आहे इथे. थोडं माहिती आहे मला, मी इथे आलो होतो 1-2 वेळेला. आता पुढे लागेल घाट लागेल जो उक्षीच्या समोरच दिसतो ना, रेल्वे ब्रिजच्या तिथूनच दिसेल तुम्हाला रेल्वे ब्रिज वगैरे. हे आजूबाजूला गाव आहे तिकडे. मित्रांनो हा जो समोरचा पॉईंट आहे ना हा उक्षीचा आहे. हा पूर्ण उक्षी भाग हा करबोडे फाटावरून आम्ही आता आलो आहे ना, तर हा असा टर्न आहे, यू टर्न आहे इकडून. तर हा बघा तुम्हाला समोर इथं ब्रिज दिसेल आणि हा मुंबई गोवा हायवे एवढा दिसणार नाही. थोडासा टर्न पण डेंजर झोनमध्ये आहे. खाली गाडी दिसेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो आंब्याला एवढा मोर आला आहे ना, काही काही ना काळे काळे पडलेत. हे बघा पाऊस पडला नाही पाहिजे बस, नाहीतर परत खार पडणार आंब्यावरती आणि मग सगळा मोहर आंब्याचा तो पडून जाणार. हे बघ समोर काजूचं पण झाड आहे, काजू पण खूप लागले काजू. हा जो मित्रांनो आहे समोर आहे ना, इथे ब्रिज आहे, रेल्वेचा ब्रिज समोरच आहे. हा इथे मला काही एवढं माहीत नाही, उक्षीचा आहे. उक्षीचा जो रेल्वेचा ब्रिज आहे ना तिथंच आहे खाली. हे मंदिर उक्षीचं ग्रामदैवत मंदिर आहे. आता काम चालू आहे याचं. हा ब्रिज आहे उक्षी आणि वांद्री. राईट साईडला इकडे आहे ना, इकडे खाली वांद्रीचा इकडे बाजार वगैरे भरतो. हा इकडे लेफ्ट साईडला आला, इकडे खामकरवाडी वगैरे इकडे आला आहे साईडला लेफ्ट साईडला. आणि हा वरती दिसेल तुम्हाला ना, हा मुंबई गोवा हायवे इथे वरती आहे. मुंबई गोवा हायवे काम ना अजून बघा मित्रांनो, काम खूपच बाकी आहे. खूप पेंडिंग काम बाकी आहे. काही ठिकाणी पॅच झाले, काही ठिकाणी बाकी आहे. आणि इथून प्रवास करायचा म्हटलं ना तर खूप दुरला असतो. आणि हे बघा जाता जाताना आम्हाला समोर परसुरी वेल्लेगाव दिसेल, चंद्रकरवाडी, दुधमवाडी. हा लेफ्ट साईडला एवढा दिसणार नाही कारण खूप लांब अंतर आहे. इथून पहिले मित्रांनो आहे ना बोटीनं प्रवास करायचे.
पहिला प्रवास नव्हता या साईडला, म्हणून इथून बोटीनं जायचं, इथं खाली वाट होती. हा आला कोळंबे ब्रिज. इथे पण ब्रिज झाला आता. हाच त्यांचा मार्ग झाला आहे की वेल्हेवाडी, दुधमवाडी, चंद्रकडवाडी हा ब्रिज झाला त्यांना जायला तिकडे. तो तिकडे होडीचा प्रवास बंद झाला. कोळंबे आणि परसुरी हा दोन्ही मिळून इथे ब्रिज झाला आहे. इथे पण खूप मोठं झाड होतं ना, पूर्ण तोडलं आहे. सगळा पहिला जो निसर्ग पूर्ण निघून गेलेला आहे, काही समजत नाही. आणि फायनली मित्रांनो, मी माझ्या गावच्या वाडीच्या रस्त्यापर्यंत पोचलो आहे. हा माझ्या तांबळावरचा इथे हे बसायचा कट्टा वगैरे. वाव, फायनली मी माझ्या वाडीत पोचलो आहे. मित्रांनो, फायनली माझ्या घरी बसलो आहे आणि उम्या तो त्याच्या घरी निघाला आहे. एक बॅग होती आणि एक खांद्याला लावायची बॅग. खूप थकलो आहे आता. हो, तर मी आता आलोय, घरी आलोय आणि आता वाजले जवळजवळ 6 वाजले. तर मित्रांनो, हा मी व्हिडिओ इथे थांबवतोय. कसा वाटला तो नक्की सांगा. तोपर्यंत भेटू आपण सगळ्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. ओके, दे.